नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? जय महाराष्ट्र. तर आर क्लासेस या चॅनल वरती तुमचा सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण घेणार आहोत इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 यामधील सराव संच 1.3 यामध्ये जो काही क्रॅमर्स रूल आहे त्यानुसार आपण गणित सोडवणार आहोत. तर बघूयात आपण काही गणित सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ आपण YouTube वरती टाकलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तिथे जाऊन बघू शकता किंवा आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आणि कुठे काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल, मेसेज, कमेंट करून विचारू शकता. तर चॅनलला जर नवीन असाल, तुम्ही नवीनच आला असाल तर एक वेळ सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण जास्त वेळ न घेता लगेच सिलेबसला चालू करूयात. मग बघा, आपल्याला क्रॅमर्स रूल सोडवायचं आहे. अशा वेळेस काय म्हटलं बघा, पुढील एक सामायिक समीकरणे क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवा. क्रॅमर्सची पद्धत आपल्याला वापरायची आहे. ओके. आणि त्यानंतर इथं याच्यामध्ये काय दिले बघा रे, 4x + 3y - 4 बरोबर किती 0, 6x बरोबर 8 - 5y असे दिलेले आहेत. मग ह्याला आपल्याला काय एक पहिला दुसरा घेऊयात. पहिलं दुसरं अगोदर काय करू, दुसरा क्वेश्चन घेऊ आणि त्यानंतर तिसरा घेऊयात. ओके, कुठे जायचं नाही. आणि तुम्हाला येत असेल तर तिसरा लगेच सोडून द्या, काही टेन्शन नाही, लगेच सोडून आन्सर बघायचंय. ओके. मग आपण उत्तरामध्ये लिहायचंय. मग हे जे काही आपल्याला समीकरण दिलंय मग ते समीकरण लिहून घेऊ. 4x + 3y - 4 बरोबर 0 याला समीकरण 1 देऊ. आणि समीकरण 1 देत असताना यामधील a b c च्या व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आहेत का बघा बरं, यामध्ये a b c आहेत. मग बघा या ठिकाणी आपल्याला लिहिता येतो का रे, a बरोबर किती आहे 4. x चा जो काही व्हेरिएबलचा x आहे याचे जे कोएफिशिएंट आहेत म्हणजे ती जी संख्या आहे ती घ्या 4. मग a1 घ्या. b1 = किती आहे रे, आता y च्या समोर किती आहेत बघा 3. आणि त्यानंतर c बरोबर किती आहे, कॉन्स्टंट किती आहे बघा, कॉन्स्टंट किती आहे बघा. किंवा ह्या कॉन्स्टंटला आपण या ठिकाणी इकडे घेऊन जायचंय. मग याला असं न लिहिता काय करायचं रे, याला ह्या 4 ला इकडे जर घेऊन गेलं तर बरोबर 4 होऊन जाईल. कसं बघा, आधी -4 आहे, इकडे गेल्यावर काय झालं, +4 झालेलं आहे. आणि c ची व्हॅल्यू आली काय आपली 4. मग याला समीकरण नंबर 1 देऊ. तसेच आता समीकरण 2 आपल्याला लिहून घ्यायचं आहे. मग समीकरण 2 मध्ये काय येतं बघा, 6x बरोबर 8 - 5y आहे. मग याला काय कशा प्रकारे लिहिता येतो बघा आपल्याला. हे x आहे, y पण इकडे पाहिजे आणि 8 इथंच पाहिजे. मग y इकडे असल्यामुळे या y ला इकडे घेऊन येऊ. इकडे घेऊन यायचं असेल तर काय करावं लागेल, या ठिकाणी काय ऋण आहे, इकडे आल्यावर काय झालं अधिक होतो. मग काय आलं बघा 6x इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर काय झालं अधिक झाला. अधिक किती 5y बरोबर किती रे 8. मग याला इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी a आणि b ची व्हॅल्यू काढून घेऊ. a2 आता 2 का बरं, दुसरा समीकरण आहे म्हणून या ठिकाणी दिले आपण 2. a2 म्हणजे काय, x चा काय आहे बघा 6. x कोण x, इथला x. ओके. त्यानंतर y चा कोएफिशिएंट काय आहे बघा बरं, म्हणजे काय b2 बरोबर किती 5. आणि त्यानंतर c2 बरोबर किती 8 असे आलेले आहेत. मग आपण काय करू, आता d ची व्हॅल्यू काढून घ्यायची क्रॅमर्स रूल वापरून. मग d ची व्हॅल्यू काढून घेत असताना फक्त काय करायचे, a आणि b ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. a आणि b चे a1 किती आहे बघा बरं, a1 ची व्हॅल्यू बघा आपल्याला माहित आहे a1 b1 a2 b2. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. a1 ची याच्यात पुट करा, व्हॅल्यू धरायचे, त्याच्या गच्चीला घट्ट धरायची आणि त्यातून टाकून द्यायची म्हणजे ते येऊन जाते. मग गच्ची कुठे आहे बघा बरं, a1 ची किती इथे आहे, इथे किती 4. त्यानंतर b1 किती आहे 3. त्यानंतर बघा a2 किती आहे 6. त्यानंतर b2 किती आहे 5 असं आलेलं आहे. मग काय करायचं, इथून अशी तिरपी रेष घ्या, म्हणजे तिरपं घ्या. मग तिरपं गुणाकार केल्यासारखं करायचंय. म्हणजे काय ना 4 × 5 मायनस घ्यायचंय 3 × 6. 3 × 6 इथं आले 3 × 6 बरोबर 4 × 5 किती रे येतो ना, 4 × 5 चा पाढा येतो ना 5 × 20 मायनस 6 × 3 आहे. आता 6 × 3 याचं पाढा घ्या बरं, सायंत्रिक 18. मग आलं किती रे, एवढं सोपं म्हणजे एवढं छोटी व्हॅल्यू येते. 4 × 5 = 20, 3 × 18. ओके ठीक आहे, आलं तर आलं. 2 आलेलं आहे. मग d ची व्हॅल्यू किती आलं 2. म्हणून d बरोबर आली तुमची व्हॅल्यू किती 2. आता घ्यायची आपल्याला कोणाची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू काढायची आहे. मग dx ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय येणार, dx बरोबर काय येणार, तीर कुठून मारायचं रे, ह्या साइडने मारायचं की ह्या साइडने, सुरुवातीला इकडनं मारायचं आहे. मग इकडनं मारायचं तर पहिलं कोण येणार आहे c1, कोण येणार आहे c1. त्यानंतर c
मग आता x ची व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, सोडून द्यायचं आहे, म्हणजे हे x राहणारच नाही. या साईडने आपल्याला काय करायचं आहे, तीर मारायचे आहे. म्हणजे काय, C1 ची व्हॅल्यू येणार आणि B1 ची व्हॅल्यू येणार, C2 आणि B2. तसंच इकडून बघत असताना या ठिकाणी C1 आणि B1 ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू घ्यायची नाही, कारण x काढायचं म्हणून आपल्याला x ची व्हॅल्यू घ्यायची का, घ्यायची नाही. मग काय येणार बघा, C1, त्याच्यानंतर इथं कोण येणार, B1, इथं कोण येणार, C2 आणि इथं कोण, B2. ओके. मग आता याची व्हॅल्यू पुट करून टाका बरं. पुटा काय ते बघा. C1 ची व्हॅल्यू किती आहे, इथं बघा C1 ची व्हॅल्यू किती, 4. किती आहे, 4. मग त्यानंतर B1 ची व्हॅल्यू बघा बरं काय, B1 ची व्हॅल्यू 3. B1 ची व्हॅल्यू किती, 3. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा C2 ची व्हॅल्यू इथं काय, 8. त्यानंतर B2 ची व्हॅल्यू किती, 5. 8 आणि 5. ओके, असं आलेलं आहे. याचा तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 5 बरोबर किती, 20. 3 गुणिले 8 म्हणजे किती, 8 त्रिक 24. मग किती आला, -4. म्हणून dx बरोबर किती आला, -4. हे -4 कसं आलं माहितीये का, हे 20 - 24 केलं तर या दोघांमध्ये वजाबाकी केली आणि ती वजाबाकी किती आले, -4. मग त्यानंतर घ्यायचं आपल्याला dy बरोबर. आता dy बरोबर किती, आता तीर या साईडनं मारली होती, म्हणजे या साईडनं. आता कुठल्या साईडने घ्यायचे, या साईडने घ्यायचे. ओके, एक वेळेस इकडून ते म्हणतात ना, दोन्ही कोण वाजवतात, ढोल कोणी कोण होतात, दोन्ही कोण. एक वेळेस इकडून वाजले की एक वेळेस इकडून वाजवायचे. तसे एक वेळेस इकडून वाजले तर इकडून वाजवा. मग कसं वाजवणार बघा बरं. या ठिकाणी y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाहीत, y सोडून द्यायचं. याच्यामध्ये y घ्यायचं नाही, कारण काढायचं आपल्याला dy. मग dy काढायचं, y ला सोडून द्यायचं. मग आपल्याला घ्यायचं काय, फक्त x. x म्हणलं तर काय, कोण येणार आहे, a1 b1. मग इथं कोणा b सोडून टाकायचं आपल्याला, कोण, a1 c1. मग त्यानंतर इथं कोण, a2 आणि c2. ओके, असे घ्यायचे. मग यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. a1 ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं, a1 कुठे गेला, a1 हा इथं आहे, 4. किती, 4. आणि c1 ची व्हॅल्यू किती, 4. अच्छा, दोन्हीचे 4 आहेत. त्यानंतर a2 ची बघा काय आहे, a2 कुठे आहे, इथं आहे, 6. आणि त्यानंतर c2 किती आहे, 8. याला काय करायचं, सोल्युशन काढायचं. मग कसं करणार, 4 गुणिले 8 किती आले, 4 गुणिले 8, 8 चोक 32 मायनस 4 गुणिले 6, 6 चोक 24. मग या ठिकाणी जेव्हा या दोघांचा आपण काय करतो, मायनस करत असतो, त्यावेळेस याच्यामध्ये व्हॅल्यू किती येत असते, सांगा बरं, किती येते सांगा. याच्यातून जेव्हा 24 जात असते तेव्हा आपली व्हॅल्यू किती येत असते, 8 12 येते का बघा बरं, किती येते बघा बरं, 12 येते का. म्हणजे इथले 8 6 2 8, सॉरी किती येते, 8 येते. किती येते, 8. मग याची जेव्हा आपण व्हॅल्यू काढत असतो तेव्हा किती आली रे, 8. बघा बरं, 8च येते का. हा, चला. मग त्यानंतर आपली आली काय, dy बरोबर आपली व्हॅल्यू येत असते किती, 8 24 म्हणजे किती येणार तुमची, 8च येईल का, 32 म्हणून 24 केलं 10 8 आलेले. ओके. मग त्यानंतर ह्याची व्हॅल्यू किती, आता dy ची व्हॅल्यू आपल्या 8 आलेली आहे. ओके. मग त्यानंतर आता घ्यायची आपल्याला काय, x आणि y ची व्हॅल्यू काढायची. आता x आणि y ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, x बरोबर किंवा आपण असं म्हणू शकतो, x आणि y ची व्हॅल्यू काढू. x आणि y ची व्हॅल्यू काढू. अशा वेळेस काय येणार, x बरोबर dx अपॉन d. ओके. त्यानंतर आणि y बरोबर dy भागिले d. अशा प्रकारे घ्यायचं आहे. मग आता dx ची व्हॅल्यू काढू आणि dy ची व्हॅल्यू काढू. मग आता dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. dx ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. dx ची व्हॅल्यू किती आहे आपण काढलेली आहे. किती, dx कुठे आहे इथं, -4 भागिले d ची व्हॅल्यू 2 आणि घ्यायचं काय, y बरोबर dy ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 8. किती, 8 भागिले किती आहे, 8 भागिले, पण 8 कोणता, प्लसच आहे ना, प्लसच आहे. ओके. d ची व्हॅल्यू किती आहे, 2. मग आता इथे x बरोबर काय घ्यायचं आहे, बे 2 4 म्हणजे -2 आणि y बरोबर किती आलेलं आहे आपला, y बरोबर किती बे 2 8 म्हणजे 4. म्हणून समीकरणाची उकल किती आली आपली, उकल किती येतात, x, y बरोबर -2, 4 अशी आपली काय आलेली आहे, उकल आलेली आहे. आता हे बघा बरं, तुम्हाला जमतंय का, मी तर सोडून दाखवणार आहे पण तुम्ही बघा. चला बघूया. ओके.
चला आपल्याला लगेच दुसरं बघायचं आहे. मग दुसरं कसं बघणार बघा, हे जे काही दुसरं क्वेश्चन आहे ते बघायचं आपल्याला. हे क्वेश्चन बघत असताना आपल्याला काय करायचं, ए आणि बी ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे, ए बी सी ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. मग जे काही मागचे बघितलं आपण एक्स वाय च्या फॉर्म मध्ये बघितलंय, आता आपल्याला बघायचं आहे एम आणि एन च्या फॉर्म मध्ये. एम आणि एम अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात, इम्पॉर्टंट आहे. मग लक्ष द्या इकडे, मग गबड्यासारखं इकडे तिकडे झोपू नका, तर इकडे बघत राहा आणि जे काही मी शिकवते ते दररोजच्या दररोज प्रॅक्टिस करत चला, म्हणजे तुम्हाला सगळं काय होईल सोपं आणि सोपं आणि सोपं वाटेल. तर कुठे लांब जायची गरज नाही, तुमच्या युट्यूब वरती, तुमच्या मोबाईल वरती, तुमच्या जवळ आणि तुम्ही जिथं आहे तिथं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय. तर एवढी आम्ही मेहनत करताय, तर तुम्ही फक्त एक सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही सुद्धा मेहनत करा आणि तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करा. तर बघू आपण दुसरा. ओके, मग बघा आता इथे क्वेश्चन काय आहे रे, 4m आहे, आता x नाही आहे, 4m अधिक 6n बरोबर 54. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. यामध्ये a ची व्हॅल्यू आहे 4, त्यानंतर b ची व्हॅल्यू आहे 6 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 54. ओके, असं काढता ते काय 54. मग काय a1 आहे, b a1 c1. ओके, त्यानंतर इक्वेशन 2 म्हणजे समीकरण 2 आपल्याला बघायचं आहे. हा आहे समीकरण 2. मग समीकरण 2 मध्ये बघायचे आहे 3m अधिक 2n बरोबर 28 आहे. मग याला समीकरण 2 द्या आणि त्यानंतर a ची संख्या आहे a2 ची 3, त्यानंतर b2 ची संख्या आहे 2 आणि त्यानंतर c2 ची संख्या आहे 28. मग आपल्याला काढायचे काय, d काढायचे अगोदर. d काढण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल a1 b1 a2 b2 असं आलेलं आहे. मग त्याची संख्या जी काही ते फुटायले गच्चीला टाकायची, असं गच्चीला गच्च धरायचं आणि ह्याच्यात आपटायचं. मग कसं आपटणार बघा, a1 ची संख्या किती आहे रे इथं 4. मग त्यानंतर b1 ची संख्या काय आहे, b1 ची 6. त्यानंतर बघा a2 ची संख्या किती आहे 3 आणि b2 ची संख्या किती 2. लिहून टाका. मग आता काय करणार, 4 गुणिले 2 मायनस 6 गुणिले 3, 6 गुणिले 3. मग काय ना 4 दोन्ही 8 झाले मायनस 6 18. मग तुमची संख्या आली किती रे, मायनस केलं मायनस 10. मग तुमची डी ची व्हॅल्यू किती आली बघा, 18 येतं ना. हा, मग डी ची व्हॅल्यू आली तुमची किती 10. आपल्याला काढायचं आता काय, डी एन आणि डी एम ची संख्या काढायची आहे. मग डी एम आणि डी एन ची संख्या काढत असताना एक वेळेस कुणी गुण ह्या साईडने घ्यायचे नाही, एक वेळेस ह्या साईडने. मग अगोदरची या साईडने घेऊन नंतर या साईडने. मग कसं घेणार बघा. हा, आता इथं आहे डी एम आहे का एन आहे, अगोदर एम येतो. ओके, डी एम बरोबर काय येणार बघा. आता इकून बघायचं या साईडनं, म्हणजे सी करून बघायची. ही संख्या सी ची आहे, हे बी ची आहे आणि हे ए ची आहे. मग इकून बघायचं. इकून बघत असताना काय C1 आला आणि त्यानंतर एम ची काढायचं. मग एम ची संख्या घ्यायची का आपल्याला, घ्यायची नाही. मग घ्यायचं कोणतं एन. मग इथे घेणार बी ची संख्या B1, त्यानंतर काय C2 आणि B2 असं आलेलं आहे. मग इक्वल टू टाका. त्यानंतर इक्वल टू च्या मध्ये जे काही संख्या दिलेली आहे क्वेश्चन मध्ये तेच आपल्याला पुट करायचे आहे. मग कसं करणार आहे सांगा बरं, येतो ना तुम्हाला. तुम्ही तर हुशार आहात, यावंच लागतंय, उगं नाही माय. आता बघा C1 ची संख्या काय आहे बघा, C1 ची संख्या 54. बाबू मोठं दिसलंय. त्यानंतर बघा C2 ची संख्या किती आहे बघा, C2 ची संख्या. आता C2 ची संख्या काढत असताना C1 ची झाली, B1 ची संख्या बघा, B1 ची किती 6. सॉरी लाईट गेलेली आहे, बघू आपण लाईट येते का, नाही आली तरी दिसते ना. बघा बरं दिसते का, दिसतोय ना, थोडस अंदर दिसेल पण दिसते. ओके, त्यानंतर हे 6 झाली कोणाची, B1 ची संख्या झालेली आहे. मग C2 ची संख्या बघा काय आहे, C2 ची संख्या 28. C2 ची किती आहे 28 आणि त्यानंतर B2 ची संख्या आहे 2. अशा प्रकारे झालंय. मग आता याला काय करायचं, आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. मग गुणाकार कसं करणार आहे, हा 54 गुणिले 2 किती, 54 गुणिले 2 मायनस 6 गुणिले मायनस तर नाही ना कुठं नाही, 6 गुणिले 28. ओके, ह्याचं काय करायचं गुणाकार. मग आता गुणाकार करत असताना कसं करणार रे, त्या दोघांचं गुणाकार 54 दोन्ही किती 108. 54 दोन्ही 108. मला पाडा येतो, तुम्हाला येतो का, 54 दोन्ही 108. मग त्यानंतर मायनसला मायनस घ्या. आता हे 6 ने इकडे घ्या, 6 8 56. हे 6 उरले 5, 6 दोन्ही 12, 12 आणि 5 किती येते रे संख्या बघा. 6 8 की 54, 8 की 8 1 8 8 48. इथे किती 8 संग 48. 48 म्हणजे झाला 8, 8 4 आणि 6 1 6 6 2 12 आणि 4 किती 16. हे आलेले किती 168. आणि जेव्हा तुम्ही यांच्या दोघांची वजाबाकी करत असता तेव्हा तुमची जी काही व्हॅल्यू येणार आहे ते 168 मधून जर 108 काढले तर किती येत असणार आहे. मग मायनस मध्ये
168 मधून 108 गेल्यावर राहते किती 50. हे झालं तुमचं किती 50. मग बघा त्यानंतर हे कोणा हे कशाची आलेली व्हॅल्यू dm ची व्हॅल्यू आलेली आहे किती -50. ओके. त्यानंतर आता dn ची व्हॅल्यू घ्यायची आहे dn. आता dn इक्वल टू आता अशी घेतलं ना आता असं घ्यायचं. ओके असं घ्यायचं म्हणजे काय इथे m ची व्हॅल्यू घ्यायची n ची घ्यायची नाही. a1 ची व्हॅल्यू घ्या म्हणजे a1 आणि c1 त्यानंतर a2 आणि c2 मग ते व्हॅल्यू पुट करा. मग कसं पुट करायचं बघा बरं. a1 ची व्हॅल्यू माहिती आहे काय आहे a1 ची बघा कुठे आहे आहे 4. मग त्यानंतर c1 ची व्हॅल्यू बघा बरं c1 ची व्हॅल्यू किती आहे 54. त्यानंतर या ठिकाणी a2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि त्यानंतर c2 ची व्हॅल्यू आहे 28. ओके आता आपल्याला काय करायचं यांचा गुणाकार करायचा. c2 ची व्हॅल्यू किती आहे 28. बरोबर आहे. आता काय करायचं याला यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 28 मायनस 54 गुणिले 3. ओके असं घ्यायचं आहे. मग आता ह्या दोघांचा गुणाकार करा बरं 28 आणि 4 चा. मग बघा 8 चोक 32 ला 2 हातच्याले 3 8 दोन्ही 8 चोक 32 4 दोन्ही 8 आणि 3 11 112 मायनस आता या ठिकाणी 3 चा आणि 54 चा गुणाकार करायचा आहे. मग 3 चोक 12 ला 2 हातच्याले 1 आणि 5 3 15 आणि 16 162 आलेले आहेत. मग बघा आता 162 मधून 112 आपल्याला काय करायचे आहेत वजा करायचे आहेत. मग जर 162 मधून जर 112 गेलं तर किती येते रे बघा बरं. कॅल्क्युलेशन करून बघा बरं किती येत असते. कॅल्क्युलेशन करा किती येत असतो बघा. 162 मधून 112 आपल्याला काढायचे आहेत. मग कसं करणार. मग बघा आता कसं काढायचं 162 मधून 12 जर काढायचं असेल तर आपण इथे लिहून टाकू. 2 मधून 2 गेले 0 झाले. 6 मधून 1 गेलं 5 राहिलं आणि 1 मधून 1 म्हणजे किती 0. म्हणजे हे बी 50 आलंय आणि हे पण 50 आलंय. हे बरोबर आहे का 168. अरे इथे 60 येते. एक मिनिट 160 म्हणून सॉरी इथे किती येतो 60 येतो. आणि इथे किती आला 50. पण 50 आला पण या ठिकाणी कुठली संख्या आली रे मायनस का पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह. कारण या ठिकाणी निगेटिव्ह असते. 162 मोठी आहे म्हणून इथे निगेटिव्ह आला. म्हणून dn बरोबर येतो किती -50. ओके मग आता काढायचं काय आपल्याला m आणि n ची संख्या काढायची आहे. मग m आणि n ची संख्या काढत असताना आपल्याला घ्यायचं m इक्वल टू dm भागिले d आणि काय घ्यायचंय n बरोबर dn भागिले d इथपर्यंत संख्या घ्यायची आहे. मग आता m इक्वल टू dm ची संख्या किती आहे dm इथे आहे -50 भागिले d ची संख्या किती आली आहे इथं 10 हे 10. त्यानंतर आणि n बरोबर किती आहे dm किती आहे -50 किती आहे रे m ची संख्या m अरे इथं 60 आहे ना. आपण वरती 60 केलं पण इथे केलं नाहीये. अशा प्रकारे किती आलेले 60 आलेले आहे. या ठिकाणी n ची संख्या बघा बरं. n ची संख्या किती आहे n. ओके n ची संख्या आहे -50 भागिले d ची संख्या किती आहे d ची संख्या 10 आहे. हे आलेलं आहे. या ठिकाणी मायनस येतो का प्लस येतो रे 10 इथं पण मायनस आहे. 10 मायनस आहे म्हणजे हा पण मायनस येईल आणि आपण थोडस हे मिस्टेक झाली. आपण इथं साइन घेतलं नाही इथे घेतलं पण इथे घेतलं नाही. मग बघा आता m बरोबर हा मायनस कटला. मग 10 ने 60 ला भाग घेतलं 6 झाले. m ची संख्या आलेली आहे आणि n ची संख्या हे मायनस कटला. मग राहिले किती 5 म्हणजे 10 5 50 मग आले किती 5. म्हणून उकल समीकरणाची उकल किती येणार बघा बरं. समीकरणाची उकल मग किती आहे बघा बरं. उकल m, n बरोबर 6, 5 अशा प्रकारे आपला काय आन्सर आलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल बघा सगळं प्रॉब्लेम झाल्यानंतर लाईट आलेली आहे. नशीब चांगलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात. ओके मग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट. तर आता आपल्याला नेक्स्ट गणित बघायचं आहे. आता नेक्स्ट गणित मध्ये काय आहे बघा बरं. थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतो तुम्हाला. डिफिकल्ट वाटून घ्यायचं नाही मी सांगतो तसं करायचं आहे. मग बघा आता यामध्ये काय करायचे x आणि x y ची आणि c ची x y ची व्हॅल्यू दिलेली आहे. यामध्ये x y ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता यानंतर आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची. a b c ची व्हॅल्यू काढायची आहे. आन्सर मध्ये लिहित असताना आपण काय करू समीकरण वेगवेगळे करून टाकू. मग कोणते करणार 2x अधिक 3y बरोबर 2. मग या ठिकाणी याला समीकरण नंबर 1 देऊ आणि समीकरण 1 नंबर दिलं तर त्यामध्ये a b c ची व्हॅल्यू काढायची आहे. a1 बरोबर 2 आला. त्यानंतर b1 बरोबर 3 बघा y चे कोएफिशिएंट 3 आहेत म्हणून आणि त्यानंतर c1 बरोबर 2 आलेला आहे.
मग त्यानंतर हा एक इक्वेशन दिलेला आपल्याला ते काढून घेऊ. जो समीकरण आहे तो x - y भागिले 2 बरोबर 1 भागिले 2. मग आता यामध्ये समीकरण नंबर 2 द्यायचं आहे. मग यामध्ये a ची व्हॅल्यू द्यायची आहे. a2 बरोबर किती रे? इथे किती नाही म्हणजे किती राहणार आहे? 1. मग किती नाही म्हणजे 1 राहिला म्हणजे 1 राहिला. त्यानंतर b2 बरोबर आता इथे y भागिले 2 आहेत. पण काय म्हणायचं त्याला? या y ला इकडे घेऊन जा म्हणजे 1 भागिले 2 आणि त्यानंतर c ची व्हॅल्यू आता हे काय मायनस आहे म्हणून मायनस लिहायचं. त्यानंतर c2 ची व्हॅल्यू घ्यायची 1 भागिले 2. मग आता आपल्याला काढायचं आहे कोणाची व्हॅल्यू? d ची. मग d ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय येणार आहे? a1 b1 a2 b2. मग तसंच आपल्याला व्हॅल्यू पुट करून टाकायची आहे. a1 ची व्हॅल्यू आहे 2, b1 ची व्हॅल्यू आहे 3, त्यानंतर a2 ची व्हॅल्यू आहे किती? 1 आणि b2 ची व्हॅल्यू आहे 1 भागिले 2 पण तो कसा मायनस. मग आता ह्याचा दोघांचा गुणाकार कसं करायचं? हा बघा 2 गुणिले मायनस 1 भागिले 2 मायनस 3 गुणिले 1 म्हणजे किती? 3 रे. 3 गुणिले 1 हा मायनस आला. ओके. मग काय करायचं बघा, हे 2 आणि हे 2 कटतं का रे? बेकबे म्हणजे -1 - 3 बरोबर -4 झालं का नाही? जेव्हा दोन चिन्ह सारखे असतात तेव्हा त्यांची बेरीज केली जात असते. मग इथे काय? हे कटला हा कटला म्हणजे हा कटला हा कटला बेकबे. मग हा बेकबे इथं राहिला 1 गुणिले 1 जर म्हटलं तर -1 आला आणि इथं आले किती? -4. म्हणून या ठिकाणी आपली d ची व्हॅल्यू आलेली किती? -4. मग आता आपल्याला काय कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? dx आणि dy ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता dx ची व्हॅल्यू काढत असताना काय करायचे आपल्याला? अगोदर एकूण घ्यायचे. एकूण घेत असताना काय करायचं रे? c1 आणि त्यानंतर कोणता येणार आहे? b1. मग त्यानंतर c2 आणि b2. मग बघा आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून टाकायचे. मग व्हॅल्यू कशी पुट करणार आहे तुम्ही? c1 ची व्हॅल्यू आहे बघा किती? 2. त्यानंतर b1 ची व्हॅल्यू आहे 3. त्यानंतर c2 ची व्हॅल्यू आहे 1 भागिले 2 आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे? -1 भागिले 2 -1 भागिले 2. अशा प्रकारे आपले काय आलेले संख्या आलेले आहेत. आपण चांगल्या प्रकारे मांडून घेतलेलो आहोत. आता त्याला करायचं आपल्याला मस्त ऑपरेशन करायचं. हे खिचडी बनवायची, त्याच्यात खिचडी वाटते थोडीशी मस्त फोडणी देऊ आणि त्याला खाऊ. मग कसं करायचं बघा, हे 2 ने ह्याला गुणाकार करा. 2 गुणिले -1 भागिले 2 असा आला -3 गुणिले 1 भागिले 2. ओके. अशा प्रकारे आलेले आहे. मग आता ह्याला काय करायचं? हा बेकबे आणि इथे राहिला किती बघा? -1. किती झाला रे? -1 म्हणजे इथं काही नाही म्हणजे 1 राहिले. हे 1 आणि हे -1 दोघांचा गुणाकार केला तर किती? -1 आलेला आहे. यामध्ये या ठिकाणी काय करायचंय? हे 3 ने वरती घ्यायला गुणाकार करा. -3 किती? 3 भागिले 2. आता थोडस गोंधळून जाऊ नका कारण मी आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आता इथं तिरपा गुणाकार करायचा. याच्या खाली काही म्हणजे 1 असतो. ह्या 2 ने ह्याला गुणाकार करा, ह्या 1 ने ह्याला गुणाकार करा म्हणजे कसं आलं बघा? बे -3 3 भागिले हे ह्या दोघांचा खाली गुणाकार करून घ्या 2 आलेला आहे. ओके. मग काय केलं इथं? लक्ष द्या. काहीच केलं नाही. ह्या 2 ने ह्याला गुणाकार केला म्हणजे बे आला आणि ह्या 3 ने ह्याला गुणाकार केला म्हणजे किती? 3 आला आणि ह्या दोघांचा खाली गुणाकार करून घेतला 2 आलेला आहे. मग बघा -3 - 2 म्हणजे किती? -5 भागिले 2 म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू आलेली आहे? dx ची व्हॅल्यू आलेली आपली -5 भागिले 2. मग आता घ्यायची आपल्याला कोणाची? dy ची व्हॅल्यू काढायची आहे. मग dy ची व्हॅल्यू काढत असताना आता एकूण तीर मारायचे आहे. एकूण तीर मारायचे y ची व्हॅल्यू कॅन्सल करायची आहे आणि x ची घ्यायची आहे म्हणजे a1 c1 त्यानंतर b2 c2 अशी व्हॅल्यू आलेली आहे. मग हिच्यामध्ये व्हॅल्यू पुटून टाका. मग कशा पुटणार? a ची व्हॅल्यू बघा इथे काय आहे? 2. c1 ची व्हॅल्यू किती आहे? 2. त्यानंतर बघा a1 ची व्हॅल्यू a2 ची व्हॅल्यू 1 आणि त्यानंतर c2 ची व्हॅल्यू 1 भागिले 2 हे आलेले आहे. मग याचा गुणाकार करून घ्यायचा आहे. मग कसं करणार आहे गुणाकार? काहीच करायचं नाही. हे 2 गुणिले 1 भागिले 2 -2 गुणिले 1. मग हे 2 कटले 1 - 2 बरोबर किती आलं रे? 1 - 2 म्हणजे किती? -1 हे आलेले आहे तुमचं काय? -1. मग dy ची व्हॅल्यू आली -1. ओके. मग dy ची व्हॅल्यू आता -1 आलेली आहे. मग कसं आलं काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेल्या असतील. आता आपल्याला बघायचं आहे काय? आता आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यू काढायचे y आणि x चे. म्हणून आपल्याला घ्यायचं आहे x बरोबर dx भागिले d आणि dy बरोबर y सॉरी काय y dy भागिले d. मग आता काय करायचंय?
x बरोबर dx ची व्हॅल्यू काय आहे बघा, -5/2 d ची व्हॅल्यू किती आहे, -4. ओके, हे आले काय तुमचे -4 व्हॅल्यू आलेली आहे. त्यानंतर इथं आणि y बरोबर घ्यायचं आहे. dy ची व्हॅल्यू किती आहे रे, dy ची व्हॅल्यू आली -1 आणि d ची व्हॅल्यू आहे -4. मग आता थोडंसं इथं काय करायचं आपल्याला, याचं एक हे काढता येईल, आपल्याला समीकरण काढता येईल आणि त्या समीकरणानुसार आपल्याला याची व्हॅल्यू काढता येत असते. मग ती कशी काढायची काय नाही मी तुम्हाला सांगतो, कुठं जायचं नाही. मग कसं काढणार आहे याची डी ची व्हॅल्यू कशी करणार आहे तुम्ही, काहीच करायचं नाही, सोपं आहे. ह्या 4 ने ह्या 2 ला गुणाकार करा, ह्या 4 ने काय, ह्या 2 ला, याच्या खाली काही नाही म्हणजे 1, याचा याच्यासोबत गुणाकार करायचा, याचा याच्यासोबत गुणाकार करायचा. ओके, कसं करायचं ते सांगतो. x बरोबर -5/2 गुणिले काय करायचंय, गुणिले -1/4 असं करायचं गुणाकार मध्ये, बरोबर. मग गुणाकार मध्ये असताना आता काय करायचं बघा, आणि या ठिकाणी हे मायनस मायनस प्लस झाला आणि y बरोबर आले तुमची 1/4. आता ह्याला काय करायचं, थोडंसं आपल्याला काय सोडून घ्यायचंय. मग सोडून घेत असताना काहीच करायचं नाही. मग 5 भागिले म्हणजे हे मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल. मग तुम्हाला मी सांगितलं होतं या दोघांचा गुणाकार करा. हा मायनस प्लस झाला आणि प्लस झाल्याच्या नंतर या दोघांचा गुणाकार करावर किती येतो, x बरोबर हे बरं वरच्यावरचाच गुणाकार करून घ्या बरं. 5 आणि 1 किती, 5 गुणिले 1 5 भागिले 2 गुणिले 4 किती, 2 गुणिले 4 किती 8. ओके, हे 8 आलेले आहे आणि y ची व्हॅल्यू तर आलेली आहे आणि y बरोबर 1/4. आता x आणि y ची व्हॅल्यू आपली काय आलेली, ही आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपलं उत्तर बरोबर आहे का बघूयात. उत्तर किती, 5/8 आलेलं आहे आणि 1/4 आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जिथेही तुम्हाला डाऊट आहे तिथे कमेंट करून सांगा. थोडीशी या व्हिडिओमध्ये थोडी मिस्टेक झाली, म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं इकडे तिकडे झाले, इथं मायनस वगैरे साईन विसरली होती, त्यामुळे झालंय. तर कुठे जायचं नाही आणि सबस्क्राईब मात्र करून घ्या आणि तुमच्या आवडत्या मित्रांना ते व्हिडिओ पाठवा. तर थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.